आम्ही लोक एकमेकांचे, म्हणून मी सुरुवातीला म्हणू की आमची नैसर्गिक युती आहे, आमची घरं एकमेकांच्या समोर आहेत, एकाकडे आहेत, त्यामुळे आम्ही एकमेकांना असं वेगवेगळं बघत नाही की हा भीमसैनिक आहे आणि शिवसैनिक आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि जगाचे आराध्य दैवत म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो. आमच्या प्रत्येक भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही अभिवादन करतो आणि अशा पद्धतीने जर आमच्या महाराजांवर त्यांचा पुतळा आम्हाला तो पडला असं बोलणंही आमच्या जिभेतनं ते शब्द बाहेर पडत नाही. ही दुर्दैवी घटना म्हणावं लागेल आणि यापुढे असं कधीही चित्र देशात आम्हाला बघायला मिळू नये, असंच माझी आशा आणि कामना आहे.